महाराष्ट्रामध्ये वीज खात्याकडनं संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्याची वीज कापणे आणि घरगुती वीज कनेक्शन कापणे आणि तेही दमदाटी करून पोलिसांच्या बळाचा वापर करून महाराष्ट्रात यापूर्वी या पद्धतीनं कधीही या मोगलशाही पद्धतीने कारभार केला नाही असं काम मागच्या 8 दिवसापासून वीज खात्याने सुरू केलं आहे। मागच्या सरकारच्या काळात माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 5 वर्ष शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, 45 लाख शेतकऱ्यांना 28,000 कोटी थकीत झाल्यावरही एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही। पण या सरकारने शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मरवरच त्या ठिकाणी वीज कनेक्शन कापणं सुरू केलं आणि आज ऐन हंगामावर पिकं हे आज एरणीवर आली असताना त्या ठिकाणी पिकाला पाण्याची गरज असताना संपूर्ण राज्यात डिस्कनेक्शन करण्याचा निर्णय या सरकारने घेतला। फसवी कृषी संजीवनी योजना लागू केली, 50% शेतकऱ्यांनी पैसे भरावे असा तगादा लावला। या राज्यातल्या शेतकऱ्याकडे 50% पैसे भरायला पैसेच नाही आहे, कारण वीजेचे मागच्या काळातले डिस्कनेक्शन एवढ्या करता केले नव्हते की शेतकऱ्यांनी किती वीज वापरली, कारण मीटरच नाही आहे आणि अनमीटर शेतकरी असल्यामुळं केवळ एचपीच्या भरोशावर आम्ही त्या ठिकाणी विजेच्या आकारणी केली, बिलाची आकारणी केली। त्याच्या आधारावर डिस्कनेक्शन करू नये म्हणून आम्ही डिस्कनेक्शन केलं नाही आणि त्यामुळं एक प्रचंड मोठा असंतोष शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला आहे। या मोगलशाही कारभारामुळे अनेक शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होतील अशी कृती महाराष्ट्राच्या सरकारकडनं सुरू आहे। दुसरीकडे यापूर्वीच अनेकदा मी प्रेसमध्ये बोललेलो आहोत, मागच्या मार्चमध्ये लोकप्रिय घोषणा केली, या राज्यातला कुठलाही घरगुती ग्राहक वीज ग्राहक मंत्र्याकडे गेला नव्हता की तुम्ही वीज बिलाची माफी करण्याची घोषणा करा। या राज्यातल्या आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय घरगुती वीज कनेक्शन जे आहेत त्यांना 100 युनिट प्रति महिना वीज बिलातनं सूट देऊ अशी घोषणा केली। कोरोनाच्या संक्रमणामध्ये सुद्धा वीज बिल माफीची घोषणा केली। 12 महिने झाले, 12 महिन्यामध्ये या घोषणेचं काहीच झालं नाही। या घोषणेप्रमाणे जर जायचं असेल तर 12 महिन्यात 1200 युनिट एवढे बिलाची रक्कम कमी करून नवीन विजेचे बिल द्यायला पाहिजे। या घोषणेला जर सरकार त्या ठिकाणी सरकारला ही घोषणा केली म्हणून आणि मग सरकारी घोषणा आता जर लोकांना खोटं बोलत असेल तर या सरकारने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना फसवलं। या सरकारने लोकांची बेईमानी केली असा अर्थ होतो। तर 1200 युनिट या वर्षभराचं माफ केलं पाहिजे मध्यमवर्गीय आणि आर्थिक दुर्बल, म्हणजे 100 युनिट वीज वापरणारे आणि 300 युनिट वीज वापरणारे वीज ग्राहकाकडनं, पण असं होत नाही आहे आणि उलट 1200 युनिट कमी न करता सरसकट घरगुती वीज ग्राहकाकडनं जवळपास 22 लाख वीज ग्राहकाकडनं 22 लाख वीज ग्राहकाकडनं आता हे डिस्कनेक्शन करणार आहे।
या महिन्यात 45 लाख शेतकरी, 22 लाख वीज ग्राहक म्हणजे 65 लाख लोकांच्या परिवारात तुम्ही अंधार करणार आहे. 65 लाख परिवार म्हणजे 3 कोटी जनसंख्या या राज्यातली. 3 कोटी जनसंख्येशी त्याला अंधारात आणण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. आणि म्हणून या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे. आणि हे करणं सोपं आहे, याला करायला खूप काही लागत नाही. ही वीज बिलाची माफीची घोषणा आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देणे म्हणजे शेतकऱ्यांना कुठलंही डिस्कनेक्शन न करता शेतकऱ्याला वीज देता येतं. कारण 9,000 कोटी रुपये महावितरण कंपनी आणि मुंबईच्या अडानी टाटा बेस्टकडनं 9,500 कोटी रुपये सरकारला ईडी येतं, इलेक्ट्रिसिटी ड्युटी येतं. आणि मग जर 9,500 कोटी रुपये तुम्ही वीज ग्राहकाकडनं वसूल करताच आहे ईडीच्या माध्यमातून, त्या रकमेतनं तुम्ही 100 युनिटपर्यंत वीज बिल माफी करा. शेतकऱ्यांचे पैसे घेऊ नका. तुमच्याकडे ऑलरेडी 9,500 कोटी येतात ना प्रत्येक वर्षाला. एकीकडे ईडी वसूल करायची, दुसरीकडे घोषणा पूर्ण करायची नाही, तिसरीकडे शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापायचं. आम्ही आजपासून राज्यातल्या सर्व आमचे विधानमंडळातले सर्व सदस्य, या राज्यातले सर्व खासदार, विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, आम्ही निर्णय घेतला आज भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण संघटनेने. शेतकऱ्याकडे जायचं, त्यांच्या निवेदनं घ्यायचे. ज्या घरगुती वीज ग्राहकावर अन्याय होतो आहे त्यांच्याकडनं निवेदनं घ्यायचे. ज्या शेतकऱ्याचे डिस्कनेक्शन करणार आहेत त्यांच्याकडनं निवेदनं घ्यायचे. 23 तारखेपर्यंत निवेदनं आम्ही स्वीकारू. निवेदनं घेण्याकरता घरोघरी जाऊ, त्यांच्या सह्या घेऊ. आणि या राज्यामध्ये 24 तारखेला जेल भरो आंदोलन 287 ठिकाणी होईल. 287 विधानमंडळाच्या सर्व विधानसभेमध्ये हे आंदोलन होईल. 287 आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नाही तेवढं तीव्र आंदोलन यावेळी होईल. आणि जेल भरो आंदोलनाच्या माध्यमातून हा असंतोष आम्ही सरकारच्या समोर मांडू. दुसरे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे की अवकाळी पावसामध्ये ज्यांचं नुकसान झालं, कोकणात झालं, मराठवाड्यात झालं, विदर्भात झालं, उत्तर महाराष्ट्रात झालं, संपूर्ण या वर्षीचं पीक कुठल्याही शेतकऱ्याला आलं नाही आहे. मग केळीचा शेतकरी असो की त्या ठिकाणी द्राक्ष असो की विदर्भातला सोयाबीन असो की कुठलाही शेतकरी असो. आणि मग याच सरकारने जाहीर केलं की बांधावर जाऊन 25,000 रुपये एकरी देऊ. बांधावर जाऊन 25,000 रुपये एकरी देऊ. लोक वाट पाहत आहे. शेवटी मोठ्या मुश्किलने 10,000 रुपये हेक्टरची घोषणा केली. 10,000 रुपये हेक्टरची घोषणा केल्यानंतर केवळ 20% लोकांना, या महाराष्ट्रात जेवढं नुकसान झालं त्याच्या 20% लोकांनाच त्या ठिकाणी नुकसान भरपाईच्या रकमा गेलेल्या आहेत. अजूनही चुकीच्या निकषामुळं, चुकीचे निकष टाकल्यामुळं 100% शेतकऱ्यांना या रकमा गेल्या नाही. एकीकडे 25,000 रुपये हेक्टरी म्हणायचं, दुसरीकडे 10,000 रुपये हेक्टरी द्यायचं, 25,000 रुपये एकरी म्हणायचं. म्हणजे 25,000 रुपये एकरी म्हणायचं, 10,000 रुपये हेक्टरी द्यायचं, तेही 30% लोकांनाच द्यायचं. क्रॉप इन्शुरन्स यावेळी बंद पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं. त्या ठिकाणी FRPच्या जे ठरलं आहे ऊसांचं ते FRP द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम या सरकारने केलं आणि दुसरीकडे आता हे बोगलशाही सुरू झाली वीज कनेक्शन कापण्याची. आधी शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि दुसरीकडे विजेची त्या ठिकाणी डिस्कनेक्शन होणार. या संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा एवढ्या दोन्ही संकटाला समोर जावं लागणार आहे. आणि म्हणूनच आम्ही हा तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. सरकारने आता याच्यावर विचार करावा. मला कळत नाही की या राज्यातले मंत्री म्हणतात की हा सरकारचं काम आहे, आपल्या माध्यमासमोर सांगतात की आमचं काम नाही आहे, सरकारचं काम आहे. मग या राज्यातले मंत्री सरकारचं काम आहे, मग सरकार कोण आहे? सरकार कोण चालवत आहे? मंत्री जर म्हणायला लागले सरकारचं काम आहे, सरकार कोण चालवत आहे?
मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष टाकलं पाहिजे. या बजेटमधनं मोठ्या प्रमाणावर पैसा या कंपनीला दिला पाहिजे. आणि टोटल कितीचा प्रश्न आहे तर 10,000 कोटीच्या वर नाही आहे. 5,000 कोटी रुपये लागतील वीज ग्राहकांना, 100 युनिट आणि 300 युनिट ज्यांच्याकडे आहे त्यांना, आणि 4-5 हजार कोटी शेतकऱ्याला लागतील पहिल्या टप्प्यामध्ये. मग 10,000 कोटी बजेटमधनं का अनाऊन्स करत नाही? तुम्ही बजेटमध्ये घोषणा केली ना 100 युनिटची, मग या मागच्या बजेटमध्ये पैसा का ठेवला नाही? 3 बजेट होऊन गेले, का तुम्ही रकमा ठेवल्या नाही? आणि आताही तुम्ही येणाऱ्या बजेटमध्ये ठेवणार आहे की नाही ठेवणार आहे? त्यामुळे एकीकडे वीज खात्याला प्रचंड अडचणीत आणण्याचं काम, आणि मी मागेही सांगितलं होतं, आमच्या काळामध्ये जी थकबाकी झाली ती थकबाकी केवळ 2च कारणामुळे झाली. 5 वर्ष एकाही शेतकऱ्याचे डिस्कनेक्शन आम्ही केले नाही. 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी कोल्हापूरसारखी पूरहानी आली, ज्या ठिकाणी दुष्काळ पडला, त्याचे 33% पैसे आम्ही वसूल केले नाही, आणि म्हणूनच थकबाकी झाली. थकबाकी ही होत असतं तरी कंपन्या प्रॉफिटमध्ये होत्या. माझा दावा आहे, या सरकारला आव्हान आहे की एवढं सारं थकीत राहून आम्ही जर 3ही कंपन्या प्रॉफिटमध्ये ठेवल्या होत्या, मग यांना काय झालं आहे, हे का चालवत नाही आहे? आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मर नाही आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फेल्युअर्स वाढलेले आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंगचे प्रश्न निर्माण झाले आहे. आणि सर्वात जास्त आज जर या राज्यामध्ये असंतोष असेल तर 2च विषयावर आहे. एक ते ॲग्रिकल्चर, शेतकऱ्यांना कुठली नुकसान भरपाई न देणे, आणि दुसरं वीज खातं. या वीज खात्याचे डिस्कनेक्शन करणे, या 2 खात्यावर प्रचंड त्या ठिकाणी असंतोष आहे. आणि म्हणून 24 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात 11 वाजता जेल भरो करणार. आणि आम्ही जोपर्यंत सरकार या 2ही विषयाला न्याय देत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये आंदोलन सुरू ठेवणार आहे. सरकारने याची दखल घ्यावी. म्हणूनच जेल भरो करतोय. मागच्या वेळी वीज कंपनीच्या कार्यालयाला आम्ही टाळे लावले, आमच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले, माझ्यावर स्वतःवर गुन्हा दाखल केला. माझ्यावर ही परिस्थिती आली, जे वीज कंपनीचं कार्यालय मी बांधलं त्या कंपनीच्या कार्यालयाला मला टाळा लावला. इतकं वाईट परिस्थिती आहे, आणि माझ्याकरता ती शर्मेची गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे की आता करायचं काय, हे सरकार ऐकतच नाही आहे. एकीकडे मोठे मोठे त्या ठिकाणी बंगल्यावर खर्च झाला. आज बंगल्याचा, मंत्र्याचा ऑफिसचा बंगल्याचा खर्च काढला तरी तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू शकले असते. तेवढ्या पैशात तुम्ही त्या ठिकाणी 100 युनिट माफ करू शकले असते. तुमच्या बंगल्याचा आणि तुमच्या ऑफिसचे खर्च काढा ना किती झाले. आणि मग हे असं असताना तुम्ही कुणाचा अन्याय करताय? 100 युनिट, हाटटेलेवाला, पानटेलेवाला, गरीब माणूस, रस्त्यावर विचारा विकणारा, बाला बलुतेदार, अशावर अन्याय करणारात. आणि म्हणून प्रचंड तीव्र असंतोष लोकांमध्ये आहे, आणि आम्ही हा जेलभरो आंदोलन करू. प्रचंड आम्ही तीव्र आंदोलन करू. सरकारला किती केसेस त्या लावाव्या, पण आम्ही यांना सोडणार नाही. त्या निवेदनाला आम्ही सरकारकडे एकत्रित पाठवू. ज्यांच्यावर अन्याय होत, जे या वीज खात्याकडनं जे या ठिकाणी अडचणीत आले त्या सर्व ग्राहकाची आम्ही सहाय्य घेतो आहे. आणि उद्या जर एखाद्या ग्राहकानं आत्महत्या केली, आणि बिल किती आलं आहे, 2 लाईटचे 60-60 हजार बिल आले आहे. 20% ग्राहक असे 20% या राज्यामध्ये ज्याला 60,000, 70,000, 80,000 वीज बिल आले आहेत. तुम्ही शेतकऱ्याला किती वीज बिल आहे? 1.5 लाख, 2 लाख. 8-8 वर्षाची वीज बिलं काढले त्यांनी. 8 वर्षाच्या वीज बिलाची वसुली करतायत. 8 वर्षाचे वीज बिल वसूल करतायत. आणि किती आहे? एका शेतकऱ्याकडे 1.5 लाख, 2-2 लाख दाखवतायत. कुठले आणणारा पैसे शेतकरी? आणि त्यामुळे या सर्व निवेदनाला आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवू. 287 विधानसभेतले सर्व आमदार, त्या ठिकाणी जे आमचे नेते असतील, जे आमदार असतील, खासदार असतील, यांच्या सह्या, यांनी शेतकऱ्याच्या सह्या घेऊन हे निवेदन आम्ही सरकारकडे पाठवू. फक्त 14,000 कोटींची थकबाकी होती. तुमच्या काळात ती 51,000 कोटी गेली. आता कोळसा
असा याला चालवता येत नाही. जेव्हा चालवता येत नाही ना तेव्हा अशा गोष्टी करतात. हो ना, मी सांगितलं ना, हो थकबाकी झाली ना. 5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांना 45 लाख शेतकऱ्यांना वीज दिली, एकही पैसा वसूल केला नाही. आम्ही ट्रान्सफॉर्मर दिले, आम्ही ऑइल दिलं, आम्ही शेतकऱ्याकडनं वसूल केले नाही ना. कोल्हापूरच्या पुराणीत वसूल केले नाही. मागच्या 5 वर्षात 33% दुष्काळाच्या गावामध्ये 33% रकमा माफ केल्या. मग त्याचा काय संबंध? तरी कंपन्या प्रॉफिटमध्ये आहे ना. तुम्ही हे सर्व करून कंपनी प्रॉफिटमध्ये नाही का? कंपन्या चालवल्या नाही का? या महाराष्ट्राची लोडशेडिंग आम्ही मुक्त केली. या महाराष्ट्रात कुठेही वीज जाऊ दिली नाही. अखंडित वीज आम्ही दिली. शेतकऱ्यांना बरोबर 8 ते 12 तास वीज दिली. कधी 8 तास दिली, कधी 12 तास दिली. उन्हाळी धानाला आम्ही 12 तास वीज दिली. सन्मान्य विधानसभा माजी अध्यक्ष आणि काँग्रेसच्या अध्यक्षाला विचारा, जेव्हा उन्हाळी धान अडचणीमध्ये आला होता विदर्भातला, आम्ही 12 तास वीज दिली. जिथे जिथे पाहिजे जशी अशी वीज दिली. द्राक्षाला पहाटे वीज दिली. कुठलाही त्या ठिकाणी आमदाराने प्रश्न मांडला असेल त्याला आम्ही समाधानकारक समोर गेलो. आणि या पद्धतीनं खातं चालू आहे की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता कोळसा घ्यायला पैसे नाही आहे, असं मनाला तुम्हाला काही वाटतं का नाही? म्हणजे हे तर दिवाळखोरी दाखवणं आहे सरकारला की मला कोळसा घ्यायला पैसे नाही, मला वीज घ्यायला पैसे नाही. हा कुठला विषय आहे? कर्ज घ्या, कर्ज उभारा. तुम्हाला कोणी मनाई केली आहे? पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडनं घ्या, कमी व्याजामध्ये तुम्हाला कर्ज मिळेल. सरकारने त्याला बजेटमधून पैसे द्या. जेव्हा चालवायचं असतं तेव्हा चालवता येतं. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या मनगटात ताकद होती, त्यांनी चालवलं. सांगितलं मला हे करा म्हणून, आम्ही ते केलं. मागच्या 5 वर्षात सांगा एक शेतकरी तुमच्याकडे आला का आमचं डिस्कनेक्शन केलं म्हणून? आणि त्यामुळे प्रचंड वाईट आहे, प्रचंड घोळ आहे. हा घोळ आम्ही महाराष्ट्रात सहन करणार नाही. तर 2 गोष्टी आहेत. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सदोष मीटर लावले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज बिल जे आहे ते यायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं विजेचा प्रश्न पेंडिंग पडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या वीज जे आहे ते हॉर्स पॉवरवर होतं, ते युनिटवर आणल्यामुळे शेतकरी आता बिल भरायला तयार होत नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या काळातच झालेल्या आहेत. तुम्ही चुकीचं सांगताय. पहिलं तर मागच्या सरकारच्या काळामध्ये 1 लाख काही मीटर हे चुकीचे आले होते, रोलेक्स नावाचे. ते मीटर आम्ही रद्द केले. एकदाच लॉट आला होता तो. 2015ला मी मंत्री झालं तेव्हा आला. नंतर कोणताही सदोष लॉट आला नाही. आणि आम्ही शेतकऱ्याकडे तर मीटरच लावत नाही. हो, हॉर्स पॉवरला आम्ही हातात लावला नाही आणि शेतकऱ्याला मीटरच लावले नाही. 5 वर्षात 15 लाख मीटर शेतकऱ्याकडे होते. 45 पैकी लाखापैकी जुने, त्यातला एकही मीटर नाही शेतकऱ्याकडे. आज सर्व काढून गेले. 45 लाख शेतकरी हे बिना मीटरनंच वीज घेत आहे. कोणाही सांगून ठेवायची वेगळी गरज नाही आहे. पण काय फरक पडतो शेतकऱ्यांनी वीज घेतली तर? ते तर तुमचा त्या ठिकाणी जीडीपी वाढवणार आहे ना, तुमचे द्राक्ष पिकवणार आहे ना, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अन्न देणारा शेतकरी. काय फरक पडतो त्यांनी किती उचलली तरी? HP किती वाढू द्या, किती काय होऊ द्या, आम्ही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापायचं असं म्हटलंय. 5 वर्ष फ्री द्या असं म्हटलंय. जसं 5 वर्ष आम्ही डिस्कनेक्शन केलं नाही, तुम्ही 5 वर्ष डिस्कनेक्शन करू नका, एवढीच मागणी माझी आहे. किती HP लागले, किती मीटर लागले, त्याचं काय घेणं देणं आपल्याला? आणि शेतकऱ्याकडे जुन्या काळात 15 लाख मीटर होते, ते 15 लाख मीटर आता नाही आहे. ते मीटर आता त्या स्पॉटवरही नाही आहे. त्याची कमिटी आम्ही तयार केली होती. पण खऱ्या अर्थाने आमची मागणी काय आहे? आमची मागणी क्लिअर आहे की तुम्ही घोषणा केली ना 100 युनिटची, मग ती पूर्ण करा. 12 महिन्याचे 1200 युनिट कमी करा. एक मागणी. दुसरी मागणी, शेतकऱ्याच्या शेतात जाऊ नका, एवढीच मागणी आहे. असा आहे तो ऑडिटचा प्रश्न आहे. म्हणूनच तर म्हटलं आहे ना, जर तुमचा MERCचा काही प्रॉब्लेम, MERCने काही सुचवलं असेल किंवा MERC जास्त म्हणताय की 22,000 कोटी जास्त वसूल केलं म्हणूनच सांगितलं ना, त्याचा ताळबंद होईल ना जेव्हा व्हायचा तेव्हा. तोपर्यंत तुम्ही कशाला वीज कापताय? जसं आमच्याकडे ऑब्जेक्शन आलं की MERCने सांगितलं बाबा तुम्ही शेतकऱ्याकडनं जास्तीचे बिलं रेज केले, वसूल केले नाही आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की तुम्ही जास्तीचे बिलं रेज केलं असं दिसतं शेतकऱ्याच्या नावाने. म्हणजे उद्या RCIच्या कोणाचे कनेक्शन, RCIच्या माध्यमातून झालेली वीज चोरी असेल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल आणि कॉमर्शियलमध्ये एखादी वीज चोरी झाली आणि ती शेतकऱ्याच्या नावाने दाखवली गेली असेल, असे काही ऑब्जेक्शन होते. ते ऑब्जेक्शन जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत वसुलीच थांबवली होती ना, तोपर्यंत डिस्कनेक्शनच नाही केलं ना. मग तुम्ही ते ऑब्जेक्शन अजूनही कागदावर असताना तुम्ही कशाला करताय? तुम्ही डिस्कनेक्शन कशाला करताय?
आणि हे दोन्ही थोड्याशा गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे. हे दोन्ही चुकीचं सांगतायत. हॉर्स पॉवर किती वापरू द्या शेतकऱ्यांना. 5 HP त्यांना कनेक्शन अलाव आहे, 10 HP लावलं असेल, 10 HP अलाव आहे, 20 HP लावली असेल. शेतकऱ्यांनी का त्या ठिकाणी विजेलाच, त्या ठिकाणी शेतीलाच पाणी दिलं ना, त्यांनी आपले शेतीचा फायदा केला ना. तर महाराष्ट्रात शेवटी GDP वाढवण्याकरता शेतकऱ्याला मदत केली तर काय बिघडलं. त्यामुळे तो काही ऑब्जेक्शनेबल मुद्दा नाही आहे. आमचे हेच ऑब्जेक्शन आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात जायचं नाही. तुम्ही 100 युनिट 1200 युनिट माफ करा तुमच्या घोषणेप्रमाणे, मग डिस्कनेक्शन करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक भूमिका आहे की इतकी सवलत किंवा अशा प्रकारची सवलत देणं किंवा वीज बिल माफ करणं ते अयोग्य आहे. म्हणजे एखाद्याला मोफत किंवा अशा प्रकारचं सवलत किती द्यायची त्याप्रमाणे हा पहिला प्रश्न. आणि भाजप गेले वर्षभर आंदोलन करते, आता भाजप सुद्धा आंदोलनची झालं असं नाही का वाटतं? पाय सांगतो तुम्हाला, मी जेव्हा ऊर्जा मंत्री होतो तेव्हा शरद पवार साहेबांच्या स्टेटमेंट काढा. माननीय अजितदादाला माझी विनंती आहे, त्यांनी शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट विसरू नका. शरद पवार साहेबांनी भर सभेमध्ये स्टेटमेंट केलं होतं, शेतकऱ्यांनी कोणतेही विजाचे बिलाचे पैसे भरायचे नाही. मग ते स्टेटमेंट काढून पहा अजितदादांनी, नाहीतर वाटलं त्यांना मी पाठवतो. दुसरं, आपण असं म्हटलं आंदोलन तर मी करणारच, आम्ही करणारच. आम्ही महाराष्ट्रातले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व शेतकरी करतील आता आंदोलन. भारतीय जनता पार्टीचं आता आंदोलन न राहिलंय. आता हे आंदोलन 45 लाख शेतकऱ्यात झालं. आता हे आंदोलन 22,000 घरगुती ग्राहकात झालं. आता हे आंदोलन हे 3 कोटी जनतेत झालं आहे. भारतीय जनता पार्टीचं आंदोलन तर पहिले आम्ही त्या लोकांना सांगायचो हे होणार आहे, हे होणार आहे, हे होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झेंडे उभे होऊन राहायचे. टाला टोका आंदोलनाला भाजपचे कार्यकर्ते आले. आत्ता जेव्हा डिस्कनेक्शन सुरू झाले आम्ही लोकांना सांगायचो आत्ता हे आंदोलन काही भाजपचं राहिलं नाही आहे, हे आंदोलन 3 कोटी लोकांचं होणार आहे. विषयाला म्हणून एक विषय असा होता की राज ठाकरेंनी जो आरोप केला तो खरा असेल का की अदानी जेव्हा घरी येऊन जातात त्याच्यामुळे विजेची बिलं माफ करणं थांबवलं जातं? मी सन्माननीय शरद पवार साहेबाबद्दल असं म्हणणार नाही. त्याच्यात काय होतं ते राज ठाकरे साहेबाला माहित असेल, मला माहिती नाही. काल एक दुसरा आरोप एका मंत्र्यांनी केला, वरिष्ठ मंत्र्यांनी, की सरकारमधले काही अधिकारी उद्योगपतींच्या गाड्या वापरतात आणि असे 8 अधिकारी आहेत जे खासगी कामासाठी उद्योगपतींच्या गाड्या वापरतात. तर सरकारने पाहावं ते आता, ज्या सरकार सीटवर आहे त्या सरकारी जबाबदारी पाहणार. आता आम्ही काय पाहणार आहे? तुम्ही पहा, तुम्ही शोध घ्या, त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही कारवाई करण्याऐवजी तुम्हीच सांगता लोकांना हे करताय, ते होत आहे, ते होत आहे. ते विरोधी पक्षामध्ये आहे का? ते सरकारमध्ये आहे ना. त्यांनी त्या गाड्या पकडाव्या, त्यांनी त्या अधिकाऱ्याला दंड करावा. आम्ही काय करणार त्याच्याकरता? त्यांनी त्यांची भूमिका निभवायची आहे. संजय राठोड गेल्या 10 दिवसांपासून संपर्कात नाहीये, त्या संदर्भात तुम्ही तुमचं धन्यवाद मंत्री. असं आहे की सर्वात महत्त्वाचं, संजय राठोड तर त्या ठिकाणी कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही आहे. पण महाराष्ट्राचं सरकार झोपलं आहे का? का एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये प्रेस रिलीज झाली नाही? का पोलीस महासंचालकांनी प्रेस रिलीज केली नाही? का गृहमंत्र्यांनी प्रेस रिलीज केली नाही? एखादा मंत्री ज्याच्याकडे एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था आहे, तो सुरक्षा व्यवस्था सोडून महाराष्ट्रातून गायब आहे आणि आपलं त्या ठिकाणी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त कोणी त्याची प्रेस रिलीज करत नाही. म्हणजे एका लहान लहान गोष्टीवर गृहमंत्री ट्विट करतात आणि हे कुठे झाले? आता कुठे गेलं प्रेस रिलीज? का करत नाही प्रेस रिलीज? मला तर पहिला सवाल सरकारवर आहे. संजय राठोड कुठे गेला त्या सरकारची पाहायची जबाबदारी आहे. आणि आम्ही नाही म्हटलं आहे संजय राठोड, क्लिप व्हायरल झाल्या आहेत. आम्ही कोणाचं नाव पहिले घेतलं होतं, क्लिप तपासा हे म्हटलं होतं. आजही आमची मागणी आहे तुम्ही क्लिपवर चौकशी करा. आणि खऱ्या अर्थाने संजय राठोड कुठे गेले? म्हणजे एक बेपत्ता झालेला मंत्री, या सरकारमध्ये राहणारा मंत्री कॅबिनेटला येत नाही, त्यांच्या शासकीय निवासस्थानी नाही आहे, त्यांच्या यवतमाळच्या घरी नाही आहे, त्यांनी घेतलेला जनता दरबार जो घेतो दिग्रसला त्यांच्या मतदारसंघात तिथे नाही आहे आणि सरकार प्रेस रिलीज करत नाही. एखाद्या छोट्या माणसाची जी घटना झाली असती तर सरकारने किती आकांडडाव केला असता. आणि त्यामुळे याच्यामध्ये सरकारचा दोष आहे. सरकार जाणीवपूर्वक या सर्व घटनेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
त्या भाजपचे निवडून आल्या होत्या. कुठे मंदार साहेबांना मुंबई महानगरपालिकेमध्ये. मुंबई असं आहे, जेव्हा ते हरतात ना तेव्हा मशीनमध्ये खराबी असते, तेव्हा ते जिंकतात ना तेव्हा मशीन चांगली असते, जेव्हा ते जिंकतात तेव्हा आरक्षण बरोबर असतात, जेव्हा ते हारतात ते आरक्षण चांगले नसतात. ज्या ठिकाणी त्यांचा विजय झाला त्या ठिकाणी आरक्षण बरोबर होते, ज्या ठिकाणी हरले त्या ठिकाणी आरक्षण चुकीचे होते. कसं आहे की जेव्हा अपयश येतं ना तेव्हा अपयश मान्य केलं पाहिजे मोठ्या मनानं. याला मशीनवर दोष द्यायचा, याच्यावर दोष द्यायचा, त्याच्यावर दोष द्यायचा, आरक्षणावर दोष द्यायचा, हे कशाला? लहान आता काही जनता भुडी राहिली का? आणि त्यामुळं याच्यात काही तथ्य नाही आहे. आरक्षण कधीही कोणताही अधिकारी, आरक्षणामध्ये कधीही कोणताही अधिकारी, कोणतंही सरकार हे गडबड करू शकत नाही. आणि मग तुम्हाला एवढं वाटत होतं तुम्ही कोर्टात का गेले, तेव्हाच त्याच सेकंदाला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात का गेले नाही? आरक्षण चुकीचं आहे, आरक्षण चुकीचं झालं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तर कोर्टही सेन्सिटिव्ह असतं ना. आता तुम्ही 3 वर्षांनी 4 वर्षांनी सांगता आरक्षण बरोबर नव्हते, मग आता आरक्षण बरोबर टाका. तुम्ही किती चांगले आरक्षण केले, काही केले तर तुमच्या हातून सरकार जाणार आहे, मुंबई महानगरपालिका जाणार आहे. उदयनराजेंनी आज मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट घेतली आहे, काय कारण नेमकं? असं आहे, त्यांनी त्यांचे काही मतदारसंघाचे प्रश्न असतील, काही त्यांचा एखादा अजेंडा असेल कुठला, कुणाची तरी भेट घ्यावी लागते. मला आता अजित पवारांकडे एखादं काम करायला जावं लागतं, त्याला काय? आमच्या सरकारमध्ये पूर्ण मंत्रिमंडळ त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार आमच्याकडे यायचे. कामं करण्याकरता कुणी कुणाकडे गेलं त्याला काय प्रॉब्लेम आहे, पण आम्ही भूमिका जी आहे ती आहे भूमिका. त्यामुळं त्याच्यात मला काही बोलायचं नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे, या राज्यामध्ये प्रचंड मोठं जेलभरो आंदोलन होईल आणि आपल्याला आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. उदयनराजे अधिक मंत्र्याकडे गेलेले नाहीये, दोन्ही पक्षाच्या हायकमांडला जाऊन भेटून घेतले. एखादा कुठला धोरणात्मक विषय असेल, एखादा कुठला त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघाचा मोठा विषय असेल, राज्याला धरून काही विषय असेल, त्याला एखाद्या शरद पवार साहेबांना भेटणे किंवा कोणत्या मंत्र्यांना भेटणे याच्यात काही गैर नाही आहे. मी सांगितलं ना, मला कितीतरी जावं लागतं काम करायला. आम्ही मंत्री असताना आमच्याकडे कितीदा अजित पवार साहेब आले, जयंत पाटील साहेब आले. त्यामुळे तो हा काही संबंध नाही आहे. माझा आजच्यापर्यंतचा संबंध आपण एवढा धरावा की आज राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. 24 तारखेच्या जेलबरोबर माझी विनंती आपल्याला की आपणही यावे. धन्यवाद. लगेच दुसरी करूया, मग ब्रेक करू. काय युवा मोर्चावाला आपला झाला विक्रांत हे का पालक आणि युवा मोर्चाचा मी हो. विक्रांत देतो घे. काय रेडी? लगेच दुसरी सुरू करूया आपण. हा, एक मिनिट.